अपडेट न्यूज। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली। यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलाणी, सुरेश तात्यात सोनवणे, संजय भास्करराव पाटील, केबी साळुंखे, प्रेमचंद खिवसरा, सुरेश भाऊ स्वार, धर्मराज वाघ, राजेंद्र चौधरी, शेषराव बापू पाटील, जगनप्पा महाजन, महिला मोर्चाच्या देवयानीताई ठाकरे, संगीताताई गवळी, मार्केट सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, संघटना पदाधिकारी प्रशांत पालवे, धनंजय मांडोळे, रमेश सोनवणे, सुनील निकम, नितीन पाटील, कृष्णेश्वर पाटील, शेतकी संघाचे अविनाश नाना चौधरी, विवेक चौधरी, युवा मोर्चाचे भावेश कोठावदे, गोरख राठोड, मनोज गोसावी, तालुक्यातील भाजपचे सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले की 2014 नंतर भारताच्या विकासाला मिळालेली गती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम पाहून 2019च्या लोकसभा निवडणुकीत भारतात 300हून अधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या। त्यानंतर गेल्या 5 वर्षात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा डंका वाजत आहे। त्यामुळे भारताला विकसित देश करण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करणे गरजेचे असून अब की बार 400 पारचा नारा पक्षाने दिला आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपा महायुतीचा बालेकिल्ला असून पक्षाने वेळोवेळी ज्याला उमेदवारीची संधी दिली त्याला भरघोस मतांनी जनतेने विजयी केला आहे। या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या श्रीमती स्मिताताई वाघ यांना नेतृत्वाने उमेदवारी दिली असून खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान केला आहे। त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त 1 लाखांचा लीड हा स्मिताताई वाघ यांना चाळीसगाव मतदारसंघातून राहील असा निर्धार यावेळी केला आहे। रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.